Getting fractionally short. Just gone over the top, very deliberately by Tendulkar. The dressing room standing up, the crowd standing up. सचिन तेंडुलकर म्हटलं की माझ्या डोक्यामध्ये असं आहे की एक देवाने या खेळाला दिली मोठी देणगी आहे आणि 25 वर्ष त्यांनी सगळ्यांचं मनोरंजन केलं आणि मनोरंजन चांगला खेळ मी कुठलाही खेळ असला कुठलीही टुर्नामेंट असली इंडिया किंवा बॉम्बे सगळीकडे तो मन लावून खेळला आणि मन मोकळेपणाने ज्याप्रमाणे तो खेळला तर सगळ्यांनी तो आनंद लुटलेला आहे. मला वाटतं सचिन तेंडुलकर नक्की भारताचा सर्वात महान क्रिकेटरचा जो दर्जा आहे तो सचिनला मिळेल, कारण की 24 वर्ष त्या लेवलवर खेळायचं कुठलाही भारतीय क्रिकेटरनी कधी त्या लेवलवर कुठलाही भारतीय क्रिकेटर खेळला नाही. तर सचिन म्हणजे महानता आणि सचिन मला वाटतं म्हणजे देशाचा ग्रेटेस्ट अँटी डिप्रेसंट. ज्यावेळी तुम्ही डिप्रेस्ड असता तुम्ही सचिन तेंडुलकरची बॅटिंग बघा आणि तुमच्या चेहऱ्यावर कुठे ना कुठे स्माइल येतोच लगेच. मला वाटतं 11 वर्षाचा होता सचिन. तो त्याच्या भावाबरोबर एक कांगालीची मॅच होती, ती मॅच बघायला आलेला. मला वाटतं क्रॉस मैदान किंवा आझाद मैदानवर. आणि मला आठवण एवढीच आहे की टीच्या ब्रेकमध्ये त्याच्या हातात एक बॅट होती आणि काही लोक त्याला बॉल करत होते आणि तो एवढं जोरात मारत होता की आम्ही जे 16-17 वर्षाचे होतो आम्हालाही ते कळत नव्हतं की एवढी ताकद कुठे येते कुठल्याही लहान मुलात. म्हणजे पहिली आठवण सचिनची की तो जोरात 11 वर्षाच्या वयात पण तो बॉल जोरात मारायचा. सचिनला बघायला पहिल्यांदा त्यावेळेस षटकार ट्रॉफी होती अंडर-19ची आणि तो त्यावेळेस 12 वर्ष 2 महिन्याचा होता. त्या टुर्नामेंटमध्ये मी त्याला पहिल्यांदा बघितलं आणि मला वाटतं दुसऱ्याच मॅचमध्ये त्याने 100 केले. ती मुलं सगळी होती ती 17-18 वर्षाची होती आणि हा होता 12 वर्ष 2 महिन्याचा. त्याच वर्षी त्यांनी 2400 रन्स केले. पण बॉम्बे क्रिकेट असोसिएशनला जो अवॉर्ड असतो ज्युनियर क्रिकेटर ऑफ द इयर आणि सिनियर क्रिकेटर ऑफ द इयर, तो ज्युनियर क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड त्याला मिळाला नाही. आणि त्यावेळेस मला आठवतं सुनील गावस्करनी त्यावेळेस एक लेखी पत्र त्याला पाठवलं होतं की त्यांनाही मिळाला नव्हता तो अवॉर्ड. तर तू वाईट पाठवून घेऊ नको, मला पण नाही मिळाला. मी असं काही भारताला खेळलो तेव्हा मी काही कमी परफॉर्मन्स नाही केला. पण त्याच्या आधी मी त्याला बघितलं होतं. मी आचरेकरांना एकदा भेटायला गेलो होतो तेव्हा तो होता तिकडे. आणि ज्यावेळेस तो खेळायचा रन्स करायचा तेव्हाही मुंबई क्रिकेटमधले बरेच जण म्हणायचे की नाही त्याचं ग्रीप फॉल्टी आहे. आज त्या फॉल्टी ग्रीपनेच 50,000 रन्स केले. तर तो एक विचित्र होता. म्हणजे जिनियस म्हणतात ना. नाव ऐकलं की पहिल्यांदा तो जेव्हा मुंबईतल्या आंतरशालेय स्पर्धेत खेळला सचिनच्या तेव्हा खूप धावा होत होत्या आणि विनोद कांबळीवर त्याची जेव्हा एक विक्रमी म्हणून मोजली गेली म्हणजे भारतीय क्रिकेटमध्ये आणि त्यामुळे त्याचं लक्ष वेधलं गेलं. तेव्हा मी मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेचा अध्यक्ष होतो आणि आमच्याकडे ज्या अनेक लोकांना बक्षिसं दिली गेली त्यात हे ओते दोन खेळाडू दोघांचा सत्कार केला गेला होता. तेव्हा मला एक कल्पना नव्हती, कोणालाच कल्पना नव्हती की पुढे 25-30 वर्ष हे नाव चढत्या आलेख त्याचा होईल आणि जे क्रिकेटचं विश्व आहे तर त्यात तो सतत चमकत राहील, शिखरावर राहील. हे कुणीच कल्पना करू शकत नव्हतं. उस समय टीवी बहुत कम था, टीवी था ही नहीं, बिल्कुल कहते हैं. तो हमको जैसे कहते हैं जो ग्रेप वाइन में हमें सुनने को मिला कि हाँ ये बहुत बढ़िया बैट्समैन है, बहुत ज़बरदस्त बैट्समैन. तो हमें यही सब मैं कॉलेज में थी जब ये हैरिस शील्ड की खबर आई या रणजी ट्रॉफी की खबर आई और हम जैसे हम पेपर पढ़ रहे हैं और उनको अच्छा सेंचुरी होगी उसकी. हाँ वो तो है अच्छा प्लेयर, सेंचुरी क्यों नहीं होगी उसकी. बहुत सालों के लिए जो हैरिस शील्ड और जाइल शील्ड की कटिंग मेरे पास होगी कहीं वो क्लिपिंग, क्योंकि काम्बली और उन दोनों की तस्वीर थी जब वो बहुत ही छोटे थे. टाइम्स ऑफ इंडिया में छपी थी उनकी फ़ोटो, वो रिपोर्ट भी है हमारे साथ. और अब आप जब देखो तो आपको पता चले कि ये लड़के ने जो इतने बड़े रिकॉर्ड से अपना करियर शुरू किया है और उससे बहुत ही ज़्यादा बड़े रिकॉर्ड से अपना करियर वो एंड करने वाला है. 15 वर्षाच्या मुलात एवढा कॉन्फिडन्स कधी कोणी बघितला नाही.
आपण स्कूल क्रिकेटमध्ये बघतो काही मुलं 100 करतात, 200 करतात, पण तो कॉन्फिडन्स जो असतो की 15 वर्षाच्या वयात मी एक 25 वर्षाच्या फास्ट बॉलरला हुक करून 6 मारू शकतो, हे सचिनमध्ये होतं. आणि ते जे सेल्फ कॉन्फिडन्स आहे ना, ते ॲरोगन्स नव्हतं, म्हणजे तो अहंकारी नव्हता, पण तो खेळायचा क्रिकेट, कारण की त्याला हाऊस होती क्रिकेट खेळायची. पण हाऊसची एवढं टॅलेंट मी मला वाटतं कुठल्याही व्यक्तीत 15 वर्षात बघितलं नव्हतं. सचिनमध्ये ही वॉज मोर देन अ प्रॉडजी, ही वॉज अ जिनियस. आणि ते 15 वर्षात पण कोणी त्याला बघितलं नंतर लगेच कळायचं की ह्याच्यात काय विशेष आहे. आणि मी अजूनही म्हणेन पॉवर जे होतं त्या व्यक्तीत, 15 वर्षाच्या वयात तुम्ही मारता बॉल, काहीदा बाउंड्री पर्यंत पण पोहोचत नाही. हा तर 6 मारत होता 15 वर्षाच्या वयात, आणि ते पण 25-30 वर्षाचे जे फास्ट बॉलर होते त्यांना मारत होता. मला वाटतं एक मॅच होती हिंदू जिमखान्यावर, मी इंग्लंडवरून आलेलो, सुट्टीमध्ये मी आलेलो, तर हिंदू जिमखाना आणि CCIची मॅच होती 1986 किंवा 87 मध्ये. आणि तिथे सचिनला मी पहिल्यांदा भेटलो, कारण की मी CCI टीम बरोबर होतो. आणि त्यावेळेस त्यांनी 30-35 रन केले. मला माहिती अजूनही की अमोल शेजाळे हा एक बॉलर होता हिंदू जिमखान्यात, त्यांनी त्याला बोल्ड केलं 35 वर. पण त्यांनी त्या बॉलच्या अगोदर अमोलला 3 4 मारलेले. आणि अमोल तेव्हा एक टेरर होता, पण त्यांनी परत 15 किंवा तेव्हा तर काय 14 वर्षाचा असेल, आणि त्यांनी त्या अमोल शेजाळेला जे 3 4 मारले, तेव्हाच कळलं की ह्याच्यात काही स्पेशल. आणि मी त्याला सांगितलं, सचिन 30-35 करून तू आउट होऊ नकोस, नेक्स्ट टाइम 100 कर. आणि नेक्स्ट मॅच मध्ये त्यांनी 100 केले. सचिन से हम पहले जब मिले थे वो उसके इंडिया के डेब्यू के बाद मिले थे, पाकिस्तान के अगेंस्ट उसने जो खेला था. मैंने उसके साथ फ़ोन पे बात की थी पाकिस्तान लौटने के बाद. और जब पहले ये जो पहले मैच में उसे जो चोट लगी थी, मैंने उसके फैमिली को फ़ोन किया था. मैं बहुत हंस के बताती हूँ खबर के, हमको उसके घर का नंबर बॉम्बे की टेलीफोन डायरेक्टरी में खोल के मिला था, क्योंकि उसके फादर का नंबर लिस्टेड था वहाँ. तो हमने फ़ोन किया, उससे बात की कि हाँ कैसे खेला वो सब. उसके बाद मैंने फ़ोन पे इंटरव्यू की, और अजीत जो उसका भाई, सचिन का भाई, ने पहले तो क्वेश्चन को अंग्रेज़ी से मराठी में ट्रांसलेट किया, तो फिर ट्रांसलेट किया, सवाल जवाब हुआ पहले. फिर उसके बाद धीरे धीरे, जैसे 1990 में इंग्लैंड में खेल के आया था सचिन, उसके बाद से उनके घर जाके हमने इंटरव्यू की. बहुत शाय था वो, बहुत ही क्वाइट था. उसको क्रिकेट के बारे में कुछ भी पूछो वो आपको जवाब दे सकता था, लेकिन उसे खुद के बारे में पूछो उसको ऐसे नहीं समझ में, मैं क्या बताऊं, मैं बिल्कुल नॉर्मल लड़का हूं. मुझे जो चीज़ें नॉर्मल लड़के को पसंद है, खेलना, खाना, वड़ा पाव, घूमना, वो काफ़ी शाय था उस समय. लेकिन उसका जो क्रिकेट था, उसकी क्रिकेट की जो क्वालिटी थी, और बिल्कुल जैसे कहते हैं हार्ड कम्पिटिटिव उसका जो एज था, वो कभी नहीं, वो बिल्कुल 16 साल की उम्र से वो था. रविवारचा दिवस होता, मी संडे ड्युटीवर होतो, आणि माझा विचार होता की आज संडे ड्युटी सोडून मॅच बघायला जाऊया, कारण की सचिनची पहिली मॅच होती. आणि त्याच दिवशी सचिननी 100 केले. तर संध्याकाळी जेव्हा मी ऑफिसला गेलो, तर मी एडिटरला फोन केला आणि म्हणालो की मी सचिनची आज बॅटिंग बघितली आहे, आणि अशी बॅटिंग मला वाटतं पहिल्यांदा कुठल्याही 15 वर्षाच्या मुलांनी, यंगेस्ट इंडियन टू स्कोर सेंचुरी ऑन डेब्यू आहे, ही मोठी न्यूज स्टोरी होणार आहे. मला वाटतं मी एक 200-300 वर्डचा आर्टिकल लिहू शकतो त्याच्यावरती. ते लगेच तयार झाले, आणि तो जो आर्टिकल मिळाला तो फ्रंट पेजवर टाइम्स ऑफ इंडियाचा, माझा पहिला आर्टिकल होतं फ्रंट पेज टाइम्स ऑफ इंडिया, मला वाटतं डिसेंबर 12, 1988. 25 वर्षानंतर नक्की आठवण तर येते की मी नोव्हेंबर 88 मध्ये पत्रकारित आलो, आणि डिसेंबर 88 मध्ये सचिन आपली पहिली मॅच खेळला. आणि आता सचिन रिटायर होतोय, तर मला वाटतं मलाही कदाचित रिटायर व्हायला पाहिजे.
मी त्याची पहिली मुलाखत घेतली, म्हणजे जाहीर मुलाखत झाली. शिवाजी पार्कला एक इंद्रवदन म्हणून सोसायटी, तो काकांच्याकडे राहायचा आणि तिथे एक कार्यक्रम होते. तर मला सांगितलं होतं की सचिनची मुलाखत घ्या. तर म्हटलं अरे तो आत्ताच त्या वयातच पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे दौरे करून आला होता. तर मी त्याशी आधी बोललो थोडं. म्हटलं सचिन की कोळा मुलगा 17 वर्षाचा असेल की म्हटलं मी काही प्रश्न विचारतो, तुला एखादा त्यातला टाळायचा असेल तर तू नुसती खून कर, मी तो सोडून देतो. इथे आपलं घरगुती म्हणजे ह्या सोसायटीपुरता कार्यक्रम आहे आणि तुला एखादा प्रश्न नको असला, मी तर काही प्रश्न काढले तर मला खून कर नको म्हणून. तो नाही काही विचारा, त्याचा आवाज जरा काही विचारा असं म्हणाला तो. पण त्यावेळेला तो ज्या आत्मविश्वास आहे, एवढा लहान मुलगा समोर, ठीक आहे ते जे सगळे प्रेक्षक किंवा श्रोते होते तर ते त्याचे सगळे हितचिंतक चाहते असे होते. पण हा काडीचा गडबडला नाही आणि सगळे प्रश्न मग थोडेसे मी आणखी जरा जास्त विचारायला लागलो होते. गोलंदाज कसे हे कसे, त्याने त्याच्या वयापेक्षा अधिक परिपक्वता आणि जो आत्मविश्वास होता तो त्याच्यातनं प्रगट होता. इंग्लैंड से उसकी बहुत अच्छी परफॉर्मेंस रही थी, वो सेंचुरी भी बनाई थी उसने, टेस्ट मैच सेव किया. तो मैं मिड डे की तरफ उसे इंटरव्यू करने गई थी सचिन के घर, बांद्रा ईस्ट में जो था उसका घर. और हमारे एडिटर ने कहा कि नहीं आप जाके उसको, जैसे इंग्लैंड में जो हर डे उसने स्पेंड किया है उसकी आप डायरी बनाओ. अब कौन करेगा ऐसी डे? आई मीन 18 साल का था वो, 18 साल का भी नहीं था वो, 17 साल का था. अब उसे क्या याद ये सब? और उसने कहा नहीं मुझे ये याद नहीं, हर दिन का मैं कैसे बता सकता हूँ. और बहुत अच्छे से मिला, ये नहीं है, बट शाय था. और उसने जो भी बताया हमने बना दी स्टोरी उसमें से. हमारे एडिटर साहब की ये थी कि एम्बिशन के नहीं सचिन की डायरी हमारे पास होनी चाहिए, तो होता नहीं है ऐसे, लेकिन अच्छा हुआ. लेकिन ऑलवेज उसका जो क्रिकेट के बारे में था, मुझे याद है कि हमने फोटो खींची थी उसके टाइम कि वो अपने खड़े होकर अपने ड्राइंग रूम में अपना बैट देख रहा है वो. तो बहुत अच्छा, अब सोच के अब बहुत अच्छा लगता है कि उस समय से आपने अपने सचिन को देखा जो पहले थे, स्टार होने के बहुत पहले कैसा था वो. नाजालू होता ऑफ द फील्ड, पण जसा तो फील्डवर गेला त्याची बॅट एकदा त्याच्या हातात आली ना तर तो एक दुसराच व्यक्ती होता. ड्रेसिंग रूम मध्ये जास्त बोलायचा नाही, पण एकदा तो विकेटवर गेला तर एक नवीन सचिन तेंडुलकर तो होता. म्हणजे एकदा तो जो कॉन्फिडन्स होता ना तो ड्रेसिंग रूम मध्ये दिसायचा नाही, पण फील्डवर पहिल्या दिवसापासूनच तो कॉन्फिडन्स त्याच्यात होता. 1993 में मैंने उसकी इंटरव्यू की थी, बॉम्बे का जब कैप्टन बना था. बहुत सीनियर प्लेयर्स थे उसमें. तो मैंने उससे पूछा कि हाउ डू यू हैंडल दैट, आप कैसे उसको संभाल सकोगे, क्या करोगे? नहीं, आई एम द कैप्टन, इट्स माई टीम, आई एम इन चार्ज. तो वो पता चला था कि ही हैड टेकन वन अदर नेक्स्ट स्टेप. सब कहते हैं कि उसके फादर ने उसके पिताजी ने ये एडवाइस दी थी जब कि आप सबको याद करें, आप ये मत सोचिए कि आप बहुत बड़े हो गए हैं और आपके सामने वाले लोग आप उनको भूल सकते हैं. आपको सबके साथ बिल्कुल सेम बिहेवियर के साथ और अच्छे बिहेवियर के साथ आपको बिहेव करना चाहिए. तो ये उन्होंने बहुत बिल्कुल याद करके रखा है, अपने दिल में रखा है. तेव्हा सचिन तेंडुलकर इज इन क्लास ऑफ हिज ओन. मला वाटत नाही तुम्ही त्यांचं सचिनचं कंपॅरिझन तुम्ही कुठल्या दुसऱ्या क्रिकेटर बरोबर करू शकत नाही. पण ती मिडल क्लास जे व्हॅल्यूज आहेत मला वाटतं ते सचिन तेंडुलकरचं वैशिष्ट्य आहे की एवढं तुम्हाला पॉप्युलॅरिटी मिळाली, एवढी सेलिब्रिटीहूड मिळाली. कधी तुम्ही सचिन तेंडुलकरला कुठल्याही परिस्थितीत नाराज होऊन कोणावर रागवला असेल किंवा त्यांनी आवाज वरती केला असेल किंवा इनडिसिप्लिन्ड असेल किंवा मी सेलिब्रिटी आहे तो अहंकार जो येतो कधी दिसला नाही मला वाटतं सचिन तेंडुलकरमध्ये. आणि ते त्यांचं वैशिष्ट्य जे बॅलन्स त्यांनी ऑन द फील्ड ठेवलं आहे तसंच बॅलन्स त्यांचं ऑफ द फील्ड राहिलं आहे. अँड दॅट इज द ग्रेटनेस ऑफ तेंडुलकर. त्याच्यात काही चेंज झालेलं नाही. कित्येक वेळा काय होतं की शाळेमध्ये एकदम बॉय ब्रॅडमन असतात, शाळेमध्ये एकदम सपाटून रन्स करतात आणि नंतर 19व्या वर्षानंतर ती प्रसिद्धी वगैरे ज्याच्यामध्ये तो चेंज होतो मनुष्य. आणि चेंज झाल्यानंतर मग त्याला तो फोकस शिफ्ट होतो. तसं त्यांनी केलेलं नाही, तर तसं झालेलं पण नाही त्याच्या बाबतीमध्ये. हे काही सेन्सेक्स नाही येते खाली गेला कधी वरती गेल्यावर असं कधी त्याच्या बाबतीत झालं नाही. त्याच्यामुळे सेन्सेक्स गेला असेल खालीवरती, पण त्याचं कसं झालेलं नाही तसं.
Terrific shot. ये बात सब लोग कहते हैं कि आप जिस कोई भी पर्सनालिटी को लो, उसके रीजनल प्रेफरेंसेस ऑलवेज रहते हैं, पर्टिकुलरली फिल्म में लो। हिंदुस्तान में क्या सबसे ज़्यादा पॉपुलर है? क्रिकेट और सिनेमा। सिनेमा में जो भी हीरो भी है, या तो साउथ को पसंद आएगा या नॉर्थ को पसंद आएगा, दोनों को नहीं पसंद आएंगे। जो पसंद आएंगे थोड़े थोड़े, बहुत ज़्यादा नहीं। लेकिन क्रिकेट जो है उसको लेके सचिन बिल्कुल जैसे सेंट्रल फिगर हुआ है। सचिन तेंडुलकरनी भारताच्या क्रिकेटला एक नवीन कॉन्फिडन्स दिला, कारण की जोपर्यंत सचिन तेंडुलकर आला नाही तोपर्यंत इंडियन क्रिकेटमध्ये एक टेंडन्सी होती की जर आम्ही कुठली मोठी मॅच खेळतो आहे कुठल्या मोठ्या टीमच्या विरोधात, तर ती ड्रॉ झाली ना तर आम्हाला चांगलं वाटायचं। सचिन तेंडुलकरनी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की प्रत्येक मॅच आम्ही जिंकू शकतो। पहिल्यांदा असं वाटलं की भारतीयाची टीम जी आहे ती नंबर 1 टीम होऊ शकते, आणि त्याच्यामुळे असे जे नवीन क्रिकेटर्स आले आहेत, विराट कोहली, रोहित शर्मा किंवा त्याच्या अगोदर पण राहुल द्रविड, सौरव गांगुली, त्यांनाही आत्मविश्वास, त्यांनाही कॉन्फिडन्स सचिनमुळे मिळाला। मला वाटतं थोडा जास्त कॉन्फिडन्स मिळाला की आम्ही कुठल्याही टीमला कॉन्कर करू शकतो। वीरेंद्र सहवाग सारखा बॅट्समनला एक कॉन्फिडन्स मिळाला की जर सचिन तेंडुलकर त्या बॉलरला एवढं मारू शकतो तर मीही करू शकतो। इंडियन बैटिंग का जो ग्रामर था, सबसे बेसिक ग्रामर उसने बिल्कुल चेंज कर दिया। इंडियन बैटिंग टेक्निकली बहुत परफेक्ट था, लेकिन इट वाज नॉट एन अग्रेसिव शॉट मेकिंग स्टाइल ऑफ बैटिंग। और लेकिन सचिन ने आके वो पूरा बदल दिया कि हाँ, हम हिंदुस्तानी हैं, हम ऐसे भी खेल सकते हैं, हमारा टेक्निक भी अच्छा है, लेकिन हम शॉट भी मार सकते हैं। 24 वर्ष एका कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट मध्ये भारताचा नंबर 1 स्पोर्ट, पब्लिकचे एवढे तुमच्यावरती एक्सपेक्टेशन्स, एवढं प्रेशर, ते सगळं तुम्ही एका प्रमाणाने एक्सेप्ट करता आणि आपलं परफॉर्मन्स त्या एका लेवलवर ठेवता। मला वाटतं हे सचिनचं वैशिष्ट्य आहे। कुठल्याही स्पोर्ट्समननी 24 वर्ष त्या लेवलवर मला वाटत नाही परफॉर्मन्स दिला आहे जसं सचिननी दिलाय। ब्रॅडमनचं पण तुम्ही जर उदाहरण घ्या, ब्रॅडमनचं करिअर 1930 मध्ये सुरू आहे, 1928 किंवा 28 ला सुरू होतं, 48 ला संपतं, म्हणजे 20 वर्ष। त्याच्यात 5 वर्ष वर्ल्ड वॉर होती म्हणून ब्रॅडमन खेळले नाही, म्हणजे 15 वर्ष। ब्रॅडमन ही नंबर 1 वर 15 वर्ष राहिली, सचिन तेंडुलकर नंबर 1 24 वर्ष राहिली आहेत। म्हणून मी म्हणतो सचिन इज नॉट ऑस्ट्रेलियाज ब्रॅडमन, ब्रॅडमन इज ऑस्ट्रेलियाज तेंदुलकर। बहुत अब डिबेट्स होंगे, नहीं उससे ग्रेट तो ये था, इसने ज़्यादा मैच जीते, इसका खेलने का ढंग ज़्यादा स्टाइलिश था, ये था, वो था, ये था। वो सब ठीक है, लेकिन वो उन लोगों का करियर रहा है 10 साल, 15 साल। सचिन का करियर रहा है 25 साल, 10 साल और 10 years मोर। मैं जो इंडिया के कोच थे पहले, जॉन राइट, उनसे बात कर रही थी थोड़े दिन पहले, और उन्होंने कहा कि अब आप सोचो कि जो सब ग्रेट प्लेयर्स होते हैं उनका करियर हुआ है दुगना, 2 बार। अठरा नोव्हेंबरला टेस्ट मॅच संपली मुंबईला, जो 19 नोव्हेंबरपासून काय करणार हे मला जाणून घ्यायचं, कारण तो कोचिंग करू शकत नाही, त्याचा स्टँडर्ड तो एवढा हाय सेट करतो, काय करणार हे खरंच जाणून घ्या। हा $1 million क्वेश्चन है। सचिन ने एक बार ये कहा है कि आप जो भी क्रिकेटर आपके साथ खेला है, आप उसके साथ बिल्कुल विथ रिस्पेक्ट एंड एज एन इक्वल आपको डील करना चाहिए, कि वो आपकी कहानी का एक हिस्सा है, आपकी लाइफ का एक हिस्सा है, वो मत भूलिएगा। मेरे और जो सब सारे जो नौजवान प्लेयर हैं, जो पीढ़ी आने वाली है, वो उनको ये याद रख के जाना चाहिए कि सचिन उनकी कहानी का एक हिस्सा है, और उनका जो एग्जाम्पल है अगर वो फॉलो करें तो अच्छा ही होगा। मला वाटतं सचिन तेंडुलकर हा एक अल्टिमेट मध्यम वर्गीय हिरो आहे, मिडल क्लास हिरो विथ मिडल क्लास व्हॅल्यूज। आणि आपल्याला गर्व वाटतो की एक मिडल क्लास माणूस साहित्य सहवास कॉलनीहून वर्ल्डचा नंबर 1 क्रिकेटर झाला। सो ही इज इन्स्पिरेशन की मिडल क्लास इंडिया इज नाव रेडी टू कम्पीट विथ द बेस्ट। की मिडल क्लास इंडिया जगात, चला जग जिंकूया, दॅट इज व्हॉट मिडल क्लास इंडिया हॅज शोन।